याच्यापेक्षा अधिक प्रखर प्रहार आपल्यावर येत्या काळामध्ये होतील. नेमक्या आपल्या उणीवा काय, नेमकं आपलं काय चुकतं, कुठे आपण कमी पडलो, कुठे आपण चांगले प्रयत्न केले, याची एक शहानिशा म्हणून ही समीक्षा बैठक आहे. रिपब्लिकन लोकशाही आघाडी, त्यानंतर आमचं राष्ट्रीय एकता आंदोलन हे आधीपासून काम करत आहे. वास्तविक मुळात राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत हे देश लेव्हलवर ऑलरेडी काम करत आहे. ज्याचा उल्लेख आदरणीय रामटेकेजींनी केला. ते स्वतः त्याचे कोऑर्डिनेटर आहेत. भारतीजी त्याचे मुख्य समन्वयक आहेत. मी ऑल इंडिया लेवलचा नॅशनल सेक्रेटरी म्हणून काम करतोय. आमचे अनिल नागबोजी आहेत. हे प्रयोग आम्ही 2016 पासून करतोय. आमचं म्हणणं एकच आहे की कुठेही आंबेडकरवाद अपयशी ठरला नाही. फुलेशाहू आंबेडकरवाद हारला असंही मानून घेण्याचं कारण नाही. हा एक फेज असतो आणि आपण ज्यांच्याशी कंपॅरिझन करून राहिलो आजच्या घटकेला, किंवा एकदम 10 वरून आपण 1 वर आलो, एक मोठा पक्ष म्हणून मी बोलतोय, आणि ज्यांचं काही नव्हतं ते 10 वर गेले. म्हणजे 6 MIM ची मंडळी निवडून आली, 4 मुस्लिम लीगची मंडळी निवडून आली. ही निवडून आली म्हणण्यापेक्षा निवडून आणण्यात आली हा महत्वाचा भाग आहे. काही गोष्टी आपण थोड्याशा समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्याकडनं फार भीती नाहीये, भीती तुमच्याकडनं आहे, भीती आपल्याकडनं आहे. कारण आपला DNA एक आहे, आपल्यामध्ये ते जीन्स ओरिजिनली आहे. फक्त एकच आहे की जो प्रयत्न राष्ट्रीय संयुक्त मोर्चा मागल्या 2016 पासून करताय, राष्ट्रीय लेव्हलवरच्या मुद्द्यांवर आम्ही लढतोय, स्थानिक लेव्हलवर आपण ही आघाडी बनवण्यामध्ये थोडासा आपला बराच वेळ गेला, बराच विलंब झाला. पण मी त्यामध्ये सहभागी सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करीन की मोठ्या मनाने अरुणराव गाडे साहेबांनी, आम्ही, शामरावजींनी किंवा आपण सगळ्यांनी जे काही 16-17 आम्ही छोटे मोठे पक्ष आणि ज्या सामाजिक संघटना होतो, मग मधुकरराव असतील किंवा काही मुस्लिम संघटना असतील, ओबीसी संघटना आमच्या असतील, फुलेशाहू आंबेडकर विचारांच्या संघटना असतील, आदिवासी संघटना असतील, बंजारा लोकांचे जे काही फ्रंट्स असतील, हे सगळे एकत्र आणण्यामध्ये रिपब्लिकन लोकशाही आघाडी यशस्वी ठरली. हे एक प्लस पॉइंट आहे, हे आपण विसरून जातात कामा नये. आदरणीय धोटे साहेब इथे आहे. जेव्हा आपण या सगळ्या नागपूर महानगरपालिकेला आपल्या कॅन्डिडेटला, आपल्या म्हणजे आपण ज्यांना समर्थन दिलं किंवा ज्यांच्या बॅकिंगला आपण होतो, कारण रिपब्लिकन लोकशाही आघाडी ही काही कुठली पार्टी नव्हती, ते एक संघटन होतं. आमचा प्रयत्न काय होता की समविचारी लोकांना एकत्रित आणणं, आणि त्या समविचारी लोकांना एकत्रित आणण्यामध्ये मग वंचित असेल किंवा चंद्रशेखर भैया आझाद असतील किंवा इव्हन BSP असेल किंवा त्यानंतर आमचे काही फॉरवर्ड ब्लॉकची मंडळी असतील, मुस्लिम लीग असेल, मुस्लिम ज्या काही संघटना MDP वगैरे, किंवा आमचे गोंडवाना गणतंत्र पार्टी असेल, किंवा ज्या नॉन पॉलिटिकल पार्टीज आहेत परंतु पॉलिटिकल काम करणारं, जसं आमचा राष्ट्रीय संयुक्त मोर्चा असेल, ओबीसी जनमोर्चा असेल, ओबीसी क्रांती दल असेल, ओबीसी बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष असेल, हे सगळे आम्ही एकत्र आणले. आणि त्या निमित्ताने जवळपास आम्ही 22 ते 25 कॅन्डिडेट आम्ही त्यांना बॅक केलं, त्यांना सपोर्ट दिलं. या लोकांची जर टोटल बघितली तर ती कन्सिडरेबल आहे, हे विसरता कामा नये. कधी कधी काय करतो आपण, केवळ आपण विजय पराजय हा आकड्यामध्ये मोजतो, तो मोजलाच गेला पाहिजे, यात वादच नाहीये. परंतु कल्पना करा की जो आपला विचारांचा गड होता उत्तर नागपूर,
आणि हमखास होतं किंवा रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत पहिले तर 4च्या 4 बीएसपीचे कॅन्डिडेट विनिंग आहे डिक्लेअर झालं होतं. पण त्याच्यानंतर समीकरणं बदलत गेली. सेकंडवर आजही तेच आहे. जरी तिथे एमआयएमनी बाजी मारली असली तरी सेकंडवर तेच आहे. त्याच्यामुळे त्याला हार नाही म्हणता येत. थोडासा संदर्भ मी माझ्या एरियातला घेतो, प्रभाग क्रमांक 30चा. हा मिक्स बेल्ट आहे आमचा. तिथे ओबीसी आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, काही ट्रायबल्स आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम वर्ग आहे. मोठा प्रभाग, जवळपास 28 ते 30 हजार वोट्स आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, गाडे साहेब, मी, संजयजी, आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो. एमआयएमच्या कॅन्डिडेटकडे पण गेलो आम्ही. आता ते एनआयसी आले पण होते आणि त्या एमआयएम मध्ये 2 ओबीसी कॅन्डिडेट म्हणून निवडून आलेले आहेत. एक आमचे माझ्याच प्रभागामधला बंडू डोंगरे जो आहे, तो बीएसपीचा मागल्या वेळेचा कॅन्डिडेट होता. त्याच्या मिसेसला एमआयएमनी एससी कॅटेगरीमधून तिकीट दिले आणि ते निवडून आले. तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो की त्यांनी काय केलं आणि आपण काय करत नाही. ते काँग्रेसच्या नादीच लागले नाही, बीजेपीच्या नादी लागण्याचा प्रश्नच येत नाही. धोटे साहेब त्यांनी ठरवून टाकलं होतं की तशी बीजेपी आपली नाहीच आहेत, पण काँग्रेस पण आपली होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी एकच ठरवलं की आपलं मत हे दुसरीकडे जाता कामा नये. भरपूर प्रमाणामध्ये तिथे रसद पोहोचल्या गेली. कारण आदल्या दिवशीपर्यंत जेव्हा मी फिरत होतो, कारण मला लागूनच तो एरिया आहे, माझ्या घराच्या नंतरच मुस्लिम बेल्ट सुरू होत आहेत. माझ्याच बाजूचा जो एक मंसुरी आहे तो थोड्याफार मतांनी मागे राहून गेला, अन्यथा 4च्या 4 बसते आणि तिथे काँग्रेसचा संजय महाकळकर निवडून आले. ती फार मार्जिनल वोटनी 630 मतांनी. त्याच्या मागची कारण वेगवेगळी आहेत. आता प्रश्न असा आहे की बंडू डोंगरे त्याचे मिसेस ऐन वेळेवर ती एमआयएमची तिकीट घेतं. कुठेही गाजावाजा नाही, कुठेही पॉम्पलेट्स नाही, कुठेही त्यांनी मोठमोठे बॅनर्स लावले नाहीत, कटआउट लावले नाहीत, रॅल्याच काढल्या नाही. फक्त एकच काम केलं, आपलं मत दुसरीकडे नाही जाऊ दिलं. मला एक सांगा की याला काहीच लागत नाही ना वालदेजी. मी माझं मत दुसऱ्या कुणाला देणारच नाही, याला काहीच लागत नाही ना. कोण तुम्हाला रोखतं? आणि त्यांनी रिव्हेंज घेतला. रिव्हेंज कुणाचा घेतला? कारण त्यांनी एक तिकीट मागितली होती, नाव मी सांगणार नाही, पण बा आमच्या भरोशावर तुम्ही निवडून येणार बीजेपी काँग्रेसवाल्यांनी, मला जर तिकीट देत नसाल, मी तर एका मायनॉरिटी सेलचा मोठा अध्यक्ष आहे ऑल इंडियाचा, ठीक आहे, आम्ही इनको मदत करते. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रसद याच्यासाठी पुरवण्यात आली की काँग्रेसला पुढे जाऊ द्यायचं नाही. पण त्यांनी गेम असा केला की यांनाही पुढे जाऊ दिलं नाही, त्यांनाही पुढे जाऊ दिलं नाही, स्वतःच पुढे गेले. मला हे म्हणायचं आहे की हे आम्ही का नाही करत? ती तिकडले निवडून आले, ती इकडले निवडले 6 एमआयएमचे आणि 4 मुस्लिम लीगचे. त्यांनी तोच प्रयत्न केला. बरं, त्यांनी केवळ काही मुस्लिमच कॅन्डिडेट नाही दिले ना, त्यांनी इतरही दिले ना. म्हणजे मतं ट्रान्सफर झाल्याशिवाय निवडून येईल का? काटे साहेब बरोबर आहे ना? मतं ट्रान्सफर झाली ना, तो ट्रस्ट आम्ही गमावून बसलो ना. तो ट्रस्ट आम्ही गमावून बसलो. प्रामाणिकपणाने रिपब्लिकन लोकशाही आघाडीने केवळ आणि केवळ फुले शाहू आंबेडकर शिवरायांचा विचार लक्षात घेऊन सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजला, सगळ्याच इन द सेन्स जे आमच्या विचारधारेवर आणि संविधानाला मानणार आहेत, त्यांना आम्ही भरभरून मदत केली. कुठे आर्थिकही केली, कुठे संघटनात्मक केली, त्यांच्या रॅलीजमध्ये गेलो. भाऊंचं म्हणणं बरोबर आहे की आमच्याकडे कार्यकर्ता वर्ग कमी होता, म्हणून काही ठिकाणी मी बाजू सांभाळली, काही अरुणरावांनी बाजू सांभाळली, कुठे संजयनी सांभाळली, कुठे यांनी सांभाळली. आणि ज्या लिमिटेड सोर्सेस आहेत त्या लिमिटेड सोर्सेसमध्ये आम्ही त्यांना शेवटपर्यंत प्रामाणिकपणाने 1 कप चाही त्यांचा नाही पिलं. बरोबर आहे गाडे साहेब? कोणी म्हणू शकत नाही की यांनी 5 पैसे आमच्याकडनं मागितले किंवा चहा पिलात किंवा गाडीचा खर्च मागितला. बिलकुल नाही. हा प्रयोग यशस्वी झाला ही जमेची बाजू आहे. आता प्रश्न असा आहे की याला आपण लेट झालंय मान्य करायला पाहिजे. काही काळपर्यंत जे काही मध्यंतरी जे 2-4 नावं निघाली
तर त्या नावांबद्दलही आपल्या मनामध्ये वैयक्तिक आकाश असू शकतो. आम्ही बाळासाहेबांशी पण बोललो, सर स्वतः बोलले, भीमराव साहेबांशी मी स्वतः बोललो, बाळासाहेबांशी बोललो. त्यांनी म्हटलं की तुम्ही चांगला प्रयोग केलेला आहे, हे आपण आधी करायला पाहिजे होतं. म्हणजे जेव्हा पहिला फेज झाला कुठला नगर परिषद आणि नगरपंचायतचा, तर त्यावेळेस नाही झालं, पण तुम्ही आता चांगलं केलं आणि त्यांनी हेही मान्य केलं की हा पुढेही करा. दुर्दैवाने आता विदर्भामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आज नाही आहेत, परंतु उद्या येईलच ना त्या. इथून आपण आता थोडंसं पिकअप घेतलं पाहिजे. आणि लोक काय म्हणतात याच्यापेक्षा मी जर प्रामाणिक आहोत तर लोक काय म्हणतात याच्यापेक्षा मी प्रामाणिकपणाने काम करणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा हे विकाऊ आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, माझं म्हणणं असं आहे की दुसरे कमी बोलतात, आम्ही स्वतः जाऊन जास्त बोलतो. आमच्यामध्ये डिसिप्लिन नाहीये, आमच्यामध्ये एक दुसऱ्याबद्दल आदर नाहीये, आमच्या नेत्यांबद्दल आदर नाहीये. बरं, ते नेते आपलेच आहेत ना, चंद्रशेखरजी आपलेच आहेत, बाळासाहेबजी आपलेच आहेत, आनंदराजी आपलेच आहेत, भीमरावजी आपलेच आहेत, मायावतीजी आपलेच आहेत, सगळेच आपलेच आहेत. पण आपण इतके तोंडसूक घेऊन बोलतो, आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन तसं काहीच नाही. माझं म्हणणं आहे की कमीत कमी या निमित्ताने एक चांगला प्रयोग जो झाला, ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटीज हे सगळे जर एकत्र या रिपब्लिकन लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आले, त्या मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आले, तर ते एकत्र राहिले पाहिजे. कारण आपल्या या कामाचं कॉग्निझन्स इतरांनी घेतलेलं आहे हे तुम्ही विसरू नका. आपण जर इथे फेल्युअर झालो किंवा नाउमेद झालो तर लोकांचा प्रयत्नच हा राहील की यांना एवढं डाऊन करा की यांचं मॉरल डाऊन होऊन जाईल, ते झिरो होऊन जाते. आपल्याला ते मॉरल अनिरुद्धजी डाऊन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, आमच्या नेत्यांमध्ये आपसी संवाद नसेल, परंतु तो संवाद निर्माण करण्यामध्ये भंतीजी आपण यशस्वी ठरलो आहेत ना. आपण थोडंसं पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. आणि जरी राजकीय पक्षांचे नेते काही कारणास्तव एकत्र येऊ शकत नसतील, तर या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आपण त्यांना एकत्रित आणू शकतो. हा यशस्वी प्रयोग आम्ही करून दाखवलेला आहे. कोणी मान्य करो किंवा न मान्य करो. कोणी म्हटलं होतं की भाई गाडेसाहेब कशाला हे करून राहिलेत, पिसे साहेब कशाला हे करून राहिलेत, काय आहे यांचं. आम्ही दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतो. मला एक सांगा की समजून चाला, एवढा मोठा गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारा पक्ष इतरांना सोबत घेतो, ज्यांनी 70, 75 वर्ष सगळी सत्ता भोगली, ते सगळ्यांना सोबत घेतात. आपल्यामध्ये काहीच नाहीये ना, आपल्याला जेही होईल ते गेनच राहील ना, नुकसान तर काहीच नाहीये. जो देशातला ज्याचा उल्लेख संजयजींनी केला, मोठी पार्टी आहेत, नॅशनल पार्टी आहेत, आपल्याला असे फिगर्स नॅशनल लेव्हलवर डिसाईड करावंच लागेल. तुम्हाला कुठे ना कुठे ही स्लॅब ठरवावी लागेल ना सर, की नॅशनल लेव्हलवर आम्ही कुणाच्या सोबत असलं पाहिजे. कारण स्टेट लेव्हलवरच्या पार्टी ज्या आहेत हो, त्यांचं नॅशनल लेव्हलपर्यंत पकड नाही येत ना धोटे साहेब. त्याच्यामुळे आम्हाला लोकल राजकारणामध्ये स्थानिक समीकरणं बघावं लागेल, स्टेट लेव्हलवर वेगळी समीकरणं बघावं लागेल, नॅशनल लेव्हलवर आम्हाला वेगळी समीकरणं बघावं लागेल. तिथेही 2-3 पर्याय आपल्याजवळ आहेत. 2 तर आहेच आहे. तिसरा पर्याय आम्ही 28 मार्चला आपल्याला, तुम्हाला, मला, अनिल जेनार, अरुण गाडे साहेबांना, आपल्या सगळ्यांनाच म्हणतोय की आपल्याला युपी मध्ये जायचं आहे. कारण तेही समीकरण पाहून राहिले, त्यांनी आपला कॉग्निझन्स घेतलाय. कारण जेव्हा हे प्रयोग आपले इथे होत होते तर आपण काही नॅशनल लेव्हलवरची जी काही मंडळी आहे त्यांना इथे त्या प्रचार सभेच्या आधी बोलवलं होतं आणि तो मेसेज तिथपर्यंत गेलेला आहे. प्रश्न असा आहे की नॅशनल लेव्हलवर आपलं एक काहीतरी फिक्स असलं पाहिजे किंवा तिथे कोणाला मदत करायची. स्टेट लेव्हलवर त्या त्या स्टेटमध्ये आपल्या विचारांची कोण आहेत आणि आपले प्रश्न कोण उचलून धरतात, आपले मुद्दे कोण मांडतात, तरुणांच्या प्रश्नांवर कोण बोलतात, त्यांना आपल्याला मदत करावीच लागेल. आणि लोकल पॉलिटिक्स नेमकं काय असतं, आता तर असं वाटतं की कोण कुणाशी हातमिळवणी करेल काहीच सांगता येत नाही. कमीत कमी आपण ठरवून टाकलेलं आहे की हाही आमचा नाहीये, रेशीमबागवालाही आमचा नाहीये, आणि त्यांच्याशी शेअरिंग करणार आहेत.
जे आम्हाला सांगत होते की बा तुम्ही याची बी टीम आहेत, अमुक आहे तमुक आहे, बी टीम तर तेच आहेत, आम्ही नाही आहोत. आम्ही सदैव संविधानवादी आणि फुलेशाह आंबेडकरच टीम आहोत आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत राहू. आमच्या प्रामाणिकतेवर कोणी संशय घेऊ शकत नाही. हा प्रयोग अरुणराव आपल्याला पुढे करावा लागेल येत्या काळामध्ये. त्याच्यानंतर जवळपास 3-4 वर्षापर्यंत आता कुठले इलेक्शन नाही आहेत, आपल्याला ही ताकद वाढवावी लागेल आणि आपल्याला अशी कार्यकर्त्यांची फळी, कॅडर कॅम्प घ्यावं लागतील. कारण अजूनही आपल्यामध्ये कॅडरचा अभाव आहे, डिसिप्लिनचा अभाव आहे. सगळ्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला देता आलं पाहिजे. अंडरस्टँडिंगचा अभाव आहे. कुठं अभिवादन करायचं, तुम्ही कितीही जरी केलं तरी आपण स्वतःच्या संख्येच्या भरोशावर आणि त्या वोटिंग, प्रत्येक वेळेस आपण सांगतो की आम्ही 5.5 लाख आहोत, 6.5 लाख आहोत, 8 लाख, तेवढेही काम नाही भागत ना. इतरांची मतं लागतील ना तुम्हाला. इतरांची मदत तुम्हाला केव्हा मिळेल? जेव्हा आम्ही सलाम करू, जेव्हा आम्ही नमस्कार करू, जेव्हा आम्ही जयसेवा करू. आपल्याला ती अभिवादनही थोडीशी परिस्थिती पाहून बदलावी लागते. आणि सगळेच माणसं फुलेशाह आंबेडकरांवर, संविधानावर विचार करणारी सगळेच माणसं बाबासाहेबांवर प्रेम करतात. त्यांनी जय भीमच म्हटलं पाहिजे असं बिलकुल नाहीये. आपण ज्या घरी जातो, कमीत कमी आता हिंदू धर्मीय, त्यांचे धर्म वेगळे आहेत, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, त्यांच्या प्रथा वेगळ्या, त्यांना करू द्या ना आपल्या घरामध्ये. तिथे आपली गडबड होतं. आपण प्रत्येक ठिकाणी अपेक्षा हेच करतो की आम्ही म्हणतो तसंच करा. इतरही महापुरुषांना आपल्याला अभिवादन करावं लागेल. आज काळे साहेबांनी मी मुद्दाम इथे येण्याच्या आधी निमंत्रित केलं की या भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यामध्ये ज्या ज्या लोकांचं रक्त सांडलं त्याच्यामध्ये सुभाष बाबूंचं नाव हे कोणी नाकारू शकत नाही. आज त्यांची 129वी जयंती होती. आम्ही पहिले त्यांना अभिवादन करून आलो. आपल्याला आपले आयकॉन जे आहेत हे थोडेसे व्यापक करावे लागतील. बाबासाहेब आमचं दैवत आहे, आमच्या अंतःकरणात आहे, परंतु इतरांनी आपल्याला जवळ घ्यावं लागेल ना. इतरांची वोट्स तुम्हाला कसे मिळतील? बरं, आपण केवळ त्या हिंदू धर्मियांना आपण म्हणतो की बा हे फार अंधश्रद्धाळू आहेत, अमुक आहेत, अमुक आहेत. मुस्लिमांबद्दल काय? ते तर मोर रेडी, म्हणजे पुन्हा कट्टर आहेत, पण त्यांनी यश मिळवून दाखवलं ना. आम्ही तर त्याच्यापेक्षा जास्त कट्टर आहोत. मग आम्हाला का नाही मिळत? कारण राजकारण ही वेगळी चीज आहे, समाजकारण वेगळी चीज आहे आणि हा टेम्पररी फेज आहे. तुम्हाला पुढे येऊ द्यायचं नव्हतं, यशस्वी होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून हा प्रयोग आहे. हा प्रयोग टेम्पररी आहे हे तुम्ही मान्य करून घ्या. येत्या काळामध्ये आपण जर सावध झालो तर आपण केव्हाही कमबॅक करू शकतो. तुम्हाला ते एवढे मागे टाकून राहिले की तुमचं मॉरल डाऊन होऊन जाईल. आमची समीक्षा बैठक ही मॉरल पिकअप करण्यासाठी आहे, डाऊन करून घेण्यासाठी बिलकुल नाही. त्याच्यामुळे आपण फेललो, म्हणजे आपण फेल झालो, आपला फार जास्त पराभव झाला, हे बिलकुल डोक्यातून काढून टाका. चांगली मतं आपल्याला मिळाली. लिमिटेड रिसोर्सेस मध्ये काही नसताना, राजकीय फेस नसताना, अरुण गाडेंचा राजकीय फेस आहे का? नाहीये. एक सामाजिक काम करणारा, कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन उचलणारा माणूस आहे. यांचा काय पॉलिटिकल फेस आहे काय? माझा काय पॉलिटिकल फेस आहे का? परंतु आपल्याला ते फेस निर्माण करावं लागते. आणि आयकॉन्स तुम्ही असं स्वप्नात नाही शोधू शकत. तुम्हाला स्वतःलाच आता आयकॉन बनावं लागेल. जसं दादांनी बोललं, आम्हाला त्या तरुण पिढींना पुढे आणावंच लागेल. मग कोण पुढे येईल याच्यापेक्षा आपण पुढे या. सर, आपण पुढे या. कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. दुसरा जर समजून चालला की बा अननोन येऊन गेलात तर तुमचे पूर्ण केलेले प्रयत्न वाया जातील. आपल्यामधले आयकॉन्स हे आपल्यामधूनच निर्माण झाले पाहिजेत. तुम्ही रेडीमेड जर एखाद दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवलात तर तो केव्हा तुम्हाला गुंडाळून टाकेल याचा भरोसा नाही. कमीत कमी इथे बसलेले आम्ही प्रामाणिक आहोत ना. म्हणून आपणच आता नेते बनले पाहिजेत. आपणच आंबेडकर अनुयायी म्हणून पुढे आलं पाहिजे. आणि जे काही आता इलेक्शन डिक्लेअर होतील, कदाचित या 7 तारखेच्या रिझल्ट नंतर इथले जिल्हा परिषदेचे, कारण पूर्ण विदर्भ खाली आहे आणि आपल्याला दुसरीकडे जास्त प्रयत्न करण्याची गाड्यासाहेब काहीच गरज नाही आहे. आपल्याला विदर्भातच काम करायचं आहे. पुन्हा एक इलेक्शन होऊ घातलेलं आहे विधान परिषद. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यांनी दुसरं विधान परिषदेचं इलेक्शन आहे. तिथेही कमीत कमी तुम्ही काहीही म्हणा, आपण कळत न कळत
याला त्याला मदत करण्यामध्ये आपली स्वतःची जी एनर्जी आहे ती आपण वाया घालतो. आपण आपला पर्याय आपण स्वतःच शोधला पाहिजे. कमीत कमी लोकही म्हणतील की नाही यांनी एक आता फ्रंट निर्माण केला, हा काही टेम्पररी नव्हता. आणि मी त्या दिवशी म्हटलं की राष्ट्रीय संयुक्त मोर्चा एवढा जुन्या याच्यापासून काम करून आलं, पण तुमच्या बॅनरवर आम्ही आलो ना, आमचे राष्ट्रीय नेते आले ना, त्यांनी तर असं नाही म्हटलं की नाही बाई छोटे बॅनर घ्या साथ में मैं क्यों हो. चलो, म्हणून टार्गेट महत्वाचं आहे. त्या त्या परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्याकडनं काही चुका झाल्याही असतील तर कधी कधी त्या परिस्थितीच्या अनुरूपाने आपली समीकरणं बदलत जातात. बरेचसं आम्हाला बऱ्याच काळपर्यंत लोकांनी रेंगाळत ठेवलं. धोटे साहेबांनाही माहित आहे, तरुणरावला माहित आहे, मलाही माहित आहे. खूप जास्त गडबड झाली. म्हणून गाडे साहेब हे जे आता बनलेले जे समीकरण आहे याच्यामध्ये इतर जर येत असतील मोठे पक्ष सोडून तरच त्यांचं स्वागत. मोठ्यांच्या नादी लागू नका, ते फक्त आपला वापर करून घेतात. म्हणून आपणच आपले नेते बनायचं, आपणच मोठं व्हायचं. आणि येता काळ हा फुले शाहू शिवरायांच्या विचारसरणीच्या यशाचाच राहील अशी केवळ आशा नाही तर एक दृढ विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पक्षाची स्थापना या नागपुरातूनच झाली. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 तुम्हाला माणसातून म्हणजे जनावरातून माणसात आणलं. तो दिवस 14 ऑक्टोबर 1956 झालंच पाहिजे ना, आवश्यक. या सर्व ह्या नागपूरमध्ये घडत असताना बाबासाहेबांनी ही बाबासाहेबांची राजधानी आहे विचाराची. या नागपूरमध्ये आंबेडकरी जनता एकत्र काय येत नाही यासाठी आमचे प्रयत्न होते. अनेक रिपब्लिकन गट, टीएसपी, वंचित, बीआरपी, बीएमसी, कितीतरी पक्ष निवडणुका आल्या काय या इथे वाचा फुटला. एकदम त्या याच्यातल्या पावसाळ्यातल्या याच्यासारख्या बाहेर आणि जो तो उभा होतो. त्याच्यामुळे तुमची किंमत किती झाली? 0. आता ऐकून घ्या भानुकुमारजी, आम्ही मग विचार केला का बा तुम्ही सगळे लढता एका गटामध्ये 4-4, 5-5 प्रभागामध्ये एका ठिकाणी 10-10 उमेदवार उभे करता. एक उमेदवार का आपण उभे करूया ना त्यांच्यावरती? उमेदवार एका ठिकाणी एकच उमेदवार उभं करूया यासाठी आम्ही प्रयत्न केले. लोक काय म्हणाले का रिपब्लिकन लोकशाही आघाडी आणखी तुम्ही एक नवा पक्ष केला. आम्ही म्हटलं हा नवा पक्ष नाही आहे, ह्या सर्व पक्षांची ही आघाडी आहे. तसं आता धोटे साहेब आहेत. धोटे साहेबांनी त्यांचा फॉरवर्ड ब्लॉक आमच्या याच्या झेंड्याखाली आणला रिपब्लिकन लोकशाही मोर्चाच्या. गोंडवाना गणतंत्र पार्टी तुम्हाला माहित आहे की आता बुटीबोरीमध्ये 22 पैकी त्यांनी 18 सीटा निवडून आणल्या तिथे त्यांच्या. तर हे गोंडवाना गणतंत्र पार्टी, त्यानंतर वामन मिश्रा बहुजन मुक्ती पार्टी, हे सर्व पार्टी एकत्र आल्यात आणि आम्ही रिपब्लिकन लोकशाही मोर्चा त्याला नाव दिलं. बाकीच्या सामाजिक संघटना. हेतू हा होता का बा आता तरी तुम्ही सगळे लोक ऐकतील काय. वंचित सोबत आम्ही बोलणी केली. वंचितच्या लोक ऐकायला तयार नाही. भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं का गाडे साहेब या नागपूरमध्ये तुम्ही पुढाकार घ्या आणि आपले सगळे जे गट तत्व असतील त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परवाच्या दिवशी म्हणजे आपल्या इलेक्शनच्या अगोदर बाळासाहेब आंबेडकरांसोबत भेट झाली. ते म्हणजे तुमचा प्रयोग चांगला झालेला आहे, मला माहिती आहे, आता जाऊ द्या, परंतु कमीत कमी जिल्हा परिषदमध्ये आपण एकत्र लढूया व्यवस्थित. परंतु त्यांचा राष्ट्रीय नेता म्हणतो का आपण एकत्र प्लॅनिंग करू पुढे जाऊ. परंतु इथले लोकल जे लोक आहेत ते फोनही घेत नाहीत. तुमचे फोन घेत नाहीत. त्या मंगेश वानखडेला त्याला 10 वेळा फोन केले, फोन घेत नाही. मग यांच्यामध्ये जी मगरुरी आहे ना त्याच्यामुळे याचे पाणीपत झालेलं आहे. बीएसपीच्या लोकांना फोन केलेत का बाबा तुम्ही एका ठिकाणी एकत्र एक उमेदवार देऊया आपण. ते म्हणजे तुम्हाला किती उमेदवार उभे करायचे ते सांगा, आम्ही आपल्या याच्यावरती लढूया. हे 10चे 1 वर आले, तो एकही आहे ना, तो त्यांचा नाही आलेला, त्याच्या स्वतःच्या क्रेडिटवर आले. हे सगळं लयाला गेलं. हे आंबेडकरी बाबासाहेबांना जे तुम्हाला तत्वज्ञान दिलं तर ते विसरले. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिला तोही विसरले तुम्ही.
तुमच्यातली मगरुरी गेली नाही, तुमच्यातला अहंकार गेलेला नाही, तुमच्यातला स्वार्थ गेलेला नाही. निवडणूक आली रे आली का जा याच्या दारात, जा त्याच्या दारात, जा तिकडे वाड्यावर. ही जी मानसिकता होती, जो तो उठतो नेता कशासाठी होतो, तो काय समाजाचा भला करायसाठी तो नेता नाही होत, तो उभा कशासाठी होतो, निवडून यासाठी उभा नाही राहतो, तो गद्दारी आणि दलाली हे दोन्ही करण्यासाठी तो उभा होतो. पैसा करता हे दलाली हर ठिकाणी पाहिजे. आम्ही काही पॉलिटिक्स वाले नव्हतो, आम्ही तर कामगार क्षेत्रातली लोक. आम्ही पाहिलं का कमीत कमी या निमित्तानं कमीत कमी लोक म्हणतील का अरे साहेब चांगले चांगले लोक सगळे पिशेसारखे दबडेसारखे हे सगळे लोक एकत्र येत आहेत, कमीत कमी समाज एकजूट होईल. अरे समाज एकजूट नाही होत. मुस्लिम MIM का निवडून आली, त्याच्या पाठीमागचं कारण बघितलंय का? नागपूरमध्ये जो दंगल घडली, जी त्यांची इबाबत त्यांची चादर जाळली आणि त्यांच्यावरती जे देशद्रोहाचे खटले भरले, तो समाज हादरून गेला. समाज हादरून गेला म्हणून त्यांनी या आतमध्ये करंट पेरला का सालो तुम्ही असेच जर राहिले तर तुम्ही मेल्या मोत मरणार, एकजूट हो जाओ. त्यामुळे ते सगळे एकजूट झालेत. म्हणून त्यांच्या ह्याच्यावरती तुमचा SCचाही निवडून येतो, STचाही निवडून आलेला आहे. 121 का 101 संपूर्ण महाराष्ट्रात काय होतं असं. याच्या अगोदर सगळा मुस्लिम समाज हा काँग्रेसकडे जात होता. आपला समाज, ज्याला बुद्धिस्ट समाज म्हणा का आंबेडकरी समाज म्हणा, आजही BJP नको म्हणून काँग्रेसकडे धावतो. कशासाठी धावतो? सगळ्यात जास्त वाटोळं किंवा सगळ्यात जास्त जर आंबेडकरी चळवळीचं जर केलं असेल तर ते काँग्रेसच जबाबदार आहे, BJP नाही. सगळ्यात जास्त जबाबदार काँग्रेस आहे. तरीही BJP नाही आले पाहिजे म्हणून काँग्रेसला मत द्या. एका 6 नंबरच्या वार्डातून 4चे 4ही काँग्रेस येतं. आम्ही ज्या 33 मध्ये राहतो तिथे 2 काँग्रेस 2 BJP निवडून आली. तिथं बहुमत तुमचं आहे सगळंच. असं असताना तुमच्याच उमेदवाराला तुमची लोक मतं देत नाहीत. समाजामध्ये हा अतिशय एक घातक रोग आलेला आहे. तुम्ही एकजूट न होण्यामागची जी कारण आहे ना, तो वैयक्तिक स्वार्थ आहे. हा वैयक्तिक स्वार्थ आपल्यासाठी या समाजाचं संपूर्णतः नुकसान करत आहे. आपल्याला काय केलं पाहिजे, आपण काय करतो? बाबासाहेबांनी आपल्यासाठी प्रतिनिधित्वाची लढाई लढण्यासाठी काय काय नाही केलं. सायमन कमिशनला निवेदन दिलं का आम्हाला लोकसंख्येच्या आधारावरती अस्पृश्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्या सायमन कमिशनच्या बरोबर वाटाघाटी झाल्या म्हणून ते गोलमेज परिषदेमध्ये गेले, तिथे बाबासाहेबांनी प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडला. हे तेव्हा तुम्हाला अस्पृश्यांना पुणे कराराच्या ह्याच्यातून तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं. ते प्रतिनिधित्व तुम्हाला समजलंच नाही आजपर्यंत. तुमच्या आंबेडकरी लोकांना नाही समजलं, OBCच्या लोकांना नाही समजलं. बाबासाहेबांची संकल्पना जी होती संविधान लिहिताना, कारण बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही असे म्हणणारे होते. म्हणजे सरदार पटेल म्हणाले का सगळे दारे खिडक्या आम्ही बंद केलेले आहे. बाबासाहेब तर सगळ्या ह्याच्यातले बॅरिस्टर वेगळ्या बाबासाहेबांनी अट घातली होती, जोपर्यंत अस्पृश्यांचा समावेश या समितीमध्ये होणार नाही, संविधानाच्या समितीमध्ये, तोपर्यंत आम्ही त्याला मान्यता देणार नाही. पर्यायच नाही उरला. काँग्रेसला बाबासाहेबांकडे धावपळ करता यायला लागली आणि मुंबईत निवडून आणावं लागलं. हा इतिहास आहे. बाबासाहेब स्वतः प्रत्येक पावलावरती म्हणजे त्याची कृती असायची. आम्ही कृती करतो, ही प्रतिकृती आपली संपली पाहिजे. आमच्या मध्ये लोकांनी नेते नाही हे झालेत, लोकांनी त्यांना बिघडवलं. अरे लोक जर समजा त्याच्या पाठीशी उभे नसते राहिले तर त्यांनी कशाला कोणत्या BJP सोबत कॉन्टॅक्ट केला असता, कोणत्या काँग्रेस सोबत हे कॉन्टॅक्ट केला असता. इतके दिवस लाचारी पत्करते. ज्या धमक होती बाबासाहेबांच्या लेकरामध्ये लात मारली, तिथं पाणी काढण्याची, तिथं तुम्ही लाचार होता. एका सीटसाठी तुम्ही आपली स्वतःची अवकात विकता. लाज वाटली नाही या नेत्यांना. आणि म्हणून या नेते तर स्वतःचे भले झालेत, त्यांची समाजाचं सगळं वाटोळं केलेलं आहे. मग समाजाला कसं तुम्ही पुढे आणणार आहे? समाजाची एकजूट होणार. आता ते कोणी म्हणतात, मी म्हटलं ज्यांनी म्हटलं की आयकॉन काय का पैदा होणार आहे का, आपोआप पैदा होणार आहे का? कोणते आयकॉन आहेत? कोणता नेता असा आहे का ज्याच्या पाठीमागे डोळे उठून तुम्ही जाऊ शकता, जो विकलेला नाहीये,
मी तर असं म्हणते सारेचे सारे नेते विकलेले आहे, आतून ते सगळे त्यांच्या आतबट्ट्याचे व्यवहार चालतात. राजकारणात त्याला आज असं नाव दिलेलं आहे का आतबट्ट्याचा जो व्यवहार करतो तो राजकीय नेता. नाही तर असा बाबासाहेबासारखा बिलंदर बाबासाहेबांसारखा स्वाभिमानी ते म्हणत ना, मी ढेकलासारखा नाही आहे का ढेकळी विळून जाईल, मी काँग्रेसकडे जाईल तरी मी तसाच राहील. ती अवकात तुमच्या आमच्यामध्ये नाही राहिली. आम्ही फक्त स्वतःला म्हणतो का म्हणजे 500 महाराणी ते पेशवाई डुबोली पेशवाई आमची. अरे नवी पेशवाई तयार झालेली आहे, नवी पेशवाई तुमच्या घरात पोहोचलेली आहे, तरी फक्त तुम्ही उदाहरणच देता का 500 महाराणी पेशवाईचे हाणून पाडली. किती दिवस सांगणार तुम्ही? तुम्ही सांगता का रिपब्लिकन पक्षाचे महापौर झाला तर किती दिवस तुम्ही उदाहरण देत राहणार का रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला? तुमचं काय आहे? काहीच नाही. आमचा हा एक प्रयोग होता. आमचा हा प्रयोग होता का आता तर कुठंतरी आपण म्हणजे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाली की हार नहीं होती. मी काय म्हणतो, जर तुम्ही प्रत्येक वेळ जर म्हटलं का मी आता संपलो, अरे संपलं तिथूनच सुरुवात होत असते. आता जर तुम्हाला वाटलं ना का एव्हरीथिंग इज, इथं म्हणतं स्टॉप झालं, स्टॉप नाही झालं, स्टार्ट फ्रॉम देअर, तिथूनच सुरुवात करायची आहे असं समजायचं नाही. आज नागपुरामध्ये तुमचा एकही उमेदवार आलेला नाही. मुंबईच्या निवडणुकीमध्ये 164 लोक उभे केलेले होते. 8 पक्षांनी, 8 पक्ष, आंबेडकरी पक्ष बरं, त्याच्यातला एकही निवडून आलेला नाही. ही तुमची अवस्था आहे. ह्या अवस्थेतून बाहेर येत असताना तुम्ही म्हणताय की मी याच्यासोबत गेलो, याला सपोर्ट केलं तर कुठेतरी होईल. आयकॉन पैदा नहीं होता भाई, आयकॉन को निर्माण किया जाता है. उद्या अनिरुद्ध शेवाळे साहेबांच्या पाठीशी उभे व्हा, उद्या माझ्या पाठीशी उभा ना. मला म्हणा तुम्ही आयकॉन, अरे अरुण गाळे यार बहुत अच्छा काम कर रहा है, का नाही होऊ शकत क्रांती? धोटे साहेबांच्या पाठीमागे उभे व्हा. आता भंतीजींनी सांगितलं, खूप सुंदर उदाहरण दिले आहे भंतीजींनी. हा भंतीजींनी ज्या प्रकारचं भाष्य केलेलं आहे, एक भंतीजी ये तो आपला आयकॉन आहे का जो म्हणतो की मी पंतप्रधान होण्याची माझी स्वप्न आहेत. स्वप्न नाही, हकीकतमध्ये बदलता येतात. ते म्हणतात की मी नोकरी करेन तर अशी करेल का जिथे सगळ्यात माझे पाणी पितील. हा आत्मविश्वास, हे आपल्यामध्ये हा कॉन्फिडन्स निर्माण करायची गरज आहे. आपण ते करत नाही. आपण फक्त अरुण गाळे क्यों बढ़ रहा है आगे, अरे उसको क्या समजता है, वो तो कामगार नेता है, हे असं म्हणून मोरल कोणाचं डाऊन करतात. हे मोरल डाऊन केल्यामुळे चळवळ उभी राहिलेली नाही. विशेषतः मला तर आता का नागपूर म्हणा, मुंबई म्हणा, कुठले तर आपल्या चळवळीतली सावीत, इव्हन ओबीसी चळवळीतील, आता आम्ही सगळे ओबीसी चळवळीत आम्ही 1 लाखाचा मोर्चा काढला तर तुम्हाला माहित असेल 2022ला. याच्यामध्ये 1 लाखाचा, त्याच्यामध्ये आदिवासी, ओबीसी, बंजारा, त्याच्या मूळ पैरामध्ये लोक आले. ते 1 लाखाचा मोर्चा एक साधा कामगार नेता कसा काय काढू शकतो? हे डिव्होशन होतं, चळवळीविषयी सातत्य होतं, सातत्याने आम्ही निर्माण केलेलं आहे. त्या सातत्य टिकवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. नाही हे आता हे सगळे लोक संजय रामटेके छोटे छोटे दिसतात, पण कामं मोठी आहेत. ही कामं हे सगळ्यांचं जर आपण आउटपुट थोडं थोडं जर आपण जमा केलं तर एक मोठं आपलं एक झाड तयार होऊ शकतं. अजूनही दिवस गेलेले नाही, अजूनही दिवस गेलेले नाही. समज जाओ मेरे यारो, अजून दिवस गेलेले नाही. जर आज तुम्ही जर काय म्हणतात पुढे आलात आणि म्हटलं का नाही मी काहीतरी करू शकतो, का नाही करू शकत, येस आय कॅन डू इट, असं तुमच्यामध्ये हा एक सकारात्मक भाव निर्माण करा का मी करू शकतो, मी माझा समाज पुढे नेऊ शकतो, माझा समाजाची मी सामाजिक राजकीय ताकद उभी करू शकतो. त्यासाठी मला जे वाटेल ते मी प्रयत्न करीन. बाबासाहेब त्या भीमा कोरेगावला कशासाठी जात होतं, का अभिमान होता का हा समाज कुठलंही बलिदान द्यायसाठी तयार आहे. अरे मरने दो ना, 4 लोग अगर मरेंगे तो मरने दो. का तुम्ही तुमच्या लेकरां बाळांच्या विषयी तुम्ही काळजी करता? ही ती पिढी होती का ती कुठल्याही आंदोलनामध्ये झोकून द्यायची. मी जिंदा भगत आणि वीरा साथीदार खैरलांजीच्या पासून तर आम्ही भीमा कोरेगाव याच्यापर्यंत रॅली काढली होती. तिथून माझ्या घरी मी नोकरीवर होतो, माझ्या घरी पोलिसांची जात होती. तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे, तुमच्यामध्ये तो ऍटिट्यूड पाहिजे
का मला समाजासाठी जगायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर तुम्हाला ना मरणाची भीती वाटत, ना तुम्हाला कोणत्या जेलाची भीती वाटत, ना तुम्हाला कोणत्या कैदीची भीती वाटत. हा ऍटिट्यूड निर्माण करा, सफल आप होंगे, हम होंगे कामयाब. धन्यवाद. त्यांनी जास्त वेळ घालवला आहे, गावाची तिथं जायचं आहे म्हणून जास्त वेळ घेत नाही. आता अध्यक्ष भाषण. आपण त्या चिंतन बैठकीमध्ये सगळी चर्चा केली त्या आणि आपण सर्वांना जय भीम करतो. आजचा विषय एवढा काही म्हणजे साधारण नव्हता आणि सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस सुरुवात केलं त्यावेळेस आपणही म्हटलं की बोलताना प्रत्येक माणूस सकारात्मक दृष्टिकोनातून संघटन कशा पद्धतीने वाढेल आणि फुलेशाह आंबेडकरी वैचारिकता जी आहे ही वैचारिकता सत्तेत कशी पोहोचेल याची युक्ती किंवा तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही सांगायचं सर्वांनी. त्याप्रमाणे आतापर्यंत 16 लोक बोलले. 16 लोकांनी आपलं मत या ठिकाणी दर्शवलं. त्यामध्ये जामुनराव धोटेंचा चांगला इतिहास धोटे सरांनी सांगितला की राजकारणामध्ये कशा घडामोडी होतात आणि कशा पद्धतीने माणूस राजकारणामध्ये पुढे जातो आणि राज पण कसा होतो ही त्यांनी सांगितलं. ते त्यामध्ये विशेषतः आपण स्वागत केलं पाहिजे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे विखे साहेब या ठिकाणी होते आणि पहिल्या निवडणुकीमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये पूर्ण गोंडवाना गणतंत्र पार्टी त्या ठिकाणी निवडून आली मुठ्ठीबोरीला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. दुसरी गोष्ट पिशे सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कोणत्याही सभेमध्ये किंवा मिटिंगमध्ये जे लोक उपस्थित असतात, किती लोक उपस्थित त्याला महत्वाचं नाही आहे, पण जे लोक आहेत ते कोणत्या विचाराचे आहेत आणि त्यांच्या विचारांना उत्तुंग भारी देता आली पाहिजे असंच आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बोललं पाहिजे. कोण्याही ठिकाणी आपण जर त्यांचा स्फूर्ती, त्यांची प्रेरणा किंवा त्यांची शक्ती जर कमी करण्यात जर बोललो, त्या ठिकाणी टीका टिप्पणीवर जर बोललो तर ज्या जोमानं लोक येतात त्याच्या मिटिंगमध्ये त्याचा जोम कमी होतो. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मी फक्त सांस्कृतिक चळवळीमध्ये गाण्याच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करतो एवढंच नाही आहे, कारण प्रत्यक्ष मी राजकारण खेळलेला माणूस आहोत आणि तो अशा लोकांसोबत खेळलो की या विदर्भामध्ये बाबासाहेब केदाराचं राजकारण होतं. मी त्याच्याच तालीत तयार झालो, पण त्याला शहर दिला नाही. 2.5 वर्षाचं रोस्टर माझ्या पत्नीचं होतं आणि हे जे बैठक आपण बोलावली ना की आमच्या समाजामध्ये फुटाफूट असते, आमचे कॅन्डिडेट निवडून येत नाही, तो प्रसंग मी अनुभवला. माझ्या पत्नीला माझ्या गावच्या तेलाच्या भरोश्यावर निवडून आणलं मी. आता आपण म्हणतो जातीवाद आहे, लोक बाकीचे आपल्याला मतदान करत नाही. कसे मतदान करत नाही? तुमचं काम जर चांगलं असलं, तुमचं कार्य जर चांगलं असलं, लोक तुमच्या जुळतात. आपण माणूस म्हणून माणसांमध्ये मिसळा नो, माणूसमध्ये माणसामध्ये मिसळा. विशेष आपल्यामध्ये काय येतात, उईकेसर काय येतात आपल्यामध्ये, राठोड का आले आपल्यामध्ये, धोटेसर का आले आपल्यामध्ये. अहो, मानसिकता जी आपली आहे ही वैचारिकता मानवतेची असली पाहिजे. तर मानवतेची वैचारिकता असेल माणसं जोडाल तुम्ही, नसली तर कसे जोडाल तुम्ही. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतं महाराष्ट्रासाठी जन्माला आले का? जेव्हा जेव्हा आमच्या इथे मिटिंगा झाल्या, प्रत्येक मिटिंगचा अध्यक्ष मीच होतो. गाडे सरांचं मी लई धन्यवाद मानतो. मला काय अध्यक्ष करतात ते इथं, मलाच अध्यक्ष करतात. नाही, त्याचं कारण मी आहे ना, सर्वांचा निचोडता आला पाहिजे आणि सर्वांचं म्हणणं काय आहे ते म्हणणं ऐकून आपल्याला आपलं वक्तव्य देताना लोकांना यातून स्फूर्ती निर्माण होईल असं देऊन जाता आलं पाहिजे. ते माझ्यात आहे. मी पूर्ण भारत देशामध्ये प्रोग्राम करतो, फक्त नागपुरात नाही, विदर्भात नाही, महाराष्ट्रातच नाही, भारत देशात. राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल आणि कर्नाटक, आंध्राच्या सीमेवरती माझे प्रोग्राम झाले. आता दिल्ली जाऊन आलो आणि जबरदस्त विधान सांगून आलो मी तिथे. आणि आठवड्याला जेव्हा भेटायला गेलो, आठवलेली हे नाही बघितलं युद्ध शेवाळे कुठं गेला, कोणापासून मिळते म्हणून. त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं, अनिरुद्ध शेवाळे तुम्ही मागे पुढे होऊन तुम्हाला चालेल असं हसले ते. किती लोक होत तिथं एवढी. कारण माझ्याशी प्रकाश आंबेडकरांनी आता मला तिकीट दिली, त्यांच्याशी जुळलं. माझी पत्नी सभापती बनली. 2.5 वर्षाचं रोस्टर होतं साहेब. 2.5 वर्षाचं रोस्टर असताना सुद्धा रमेश बंगाशी आणि केदाराशी मी पंगा घेतला. पुन्हा 2.5 वर्ष माझ्या पत्नीला मी सभापती ठेवला, म्हणजे 5 वर्ष सभापती ठेवलं. ठेवू शकते का कोणी? त्यांचं लई मोठं जबरदस्त खरेदी नीती त्यांची, कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांची, त्यांचं काय नाही होतं. तशा ठिकाणी मी माझ्या पत्नीला 5 वर्ष ठेवलं, 2.5 वर्ष एसटीचं रोस्टर संपल्यानंतरही. तर याला म्हणतात राजकारणाची दिशा. डॉक्टर सरांनी बरोबर सांगितलं ते, त्यांनी बरोबर सांगितलं, भंतेजींनी खूप चांगलं सांगितलं
कारण की मला हे वाटत होतं की माझी पत्नी सभापती झाली, सभापती माझी पत्नी झाल्यानंतर हे पद भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमतः जय भीमचे जनक बाबू हरदासाची पुतणी त्या ठिकाणी सभापती बनली. ती नुसतं 2.5 वर्षात नाही बनली, मी 5 वर्ष माझ्या बायकोने ठेवलंच पाहिजे असा हात चंगी वाढला होता. तसंच करायचं मी. सुमित्राचं ऐकतच नव्हतो तुम्ही. रमेश मग म्हणे मी एकट्या घराचा हे बाबा म्हणे आता काय शेवाळीची म्हणे तुम्ही एकट्या घराच्या मी एकट्याच घरात आहो. अरे मी महार एकट्या घरात जाऊ ना, माझ्यासाठी बाकी येतेच सुद्धा. आणि मायरांना महाराज मतदान करतात का? करतच नाही ना. जेवढ्या आता गाडे सरांनी बोलले की एवढ्या मोठ्या पार्ट्या आपल्या आहेत, आपण का विखुरलो आहोत? कोणाचं कोणावरती विश्वास नाही, कोणी कुणाला मानून घेत नाही, म्हणून आपण विखुरले आहोत. आणि मग लोक म्हणतात अरे आपला तो आकाश की जाणून काँग्रेस को मार दो ना, म्हणून काँग्रेसला मतदान जाते आपलं. मी कोणाचं नाव घेत नाही. त्याचं कारण एक आहे, माझ्यासोबत मी कॅडर बेसचा माणूस आहोत. कांशीराम साहेबांच्या एका गाण्यामुळे मी पूर्ण देशात प्रोग्राम करतो. मला ते इज्जत कांशीराम साहेबांनी दिली, रिपब्लिकनच्या लोकांनी नाही दिली. आणि रिपब्लिकनचा जो शब्द आहे, आपण मागत ते रिपब्लिकनची जी मिटिंग घेतली होती ना, त्यावेळेस रिपब्लिकनच्या पोट्यांनी जो खूप काही काही लिहिणं चालू करून टाकलं. मी एकच वाक्य लिहिलं, रिपब्लिकन शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय पिसाळल्यासारखे कुत्र्यासारखे तुम्ही एकामेकावर चावू नका म्हणून एकच लिहिलं. 5-6 पोट्टी चूक होऊन गेली, 6 पोट्टी चूक झाली. मग नाही लिहिलं कोणी बाकी सर्व. अरे 26 जानेवारी आपण रिपब्लिकन डे म्हणतो ना, पूर्ण भारत देशामध्ये 26 जानेवारी रिपब्लिकन डे म्हणतात. मग रिपब्लिक डे जर तुम्ही 26 जानेवारीला म्हणतात, रिपब्लिकनचा पक्षाचा अर्थ तुम्ही फक्त बाबासाहेबांपुरता मर्यादित का ठेवता? एका समाजापुरता का ठेवता तुम्ही मर्यादित? आणि बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही एकाच समाजापुरता मर्यादित ठेवता. आणि तुम्ही बुद्ध सांगताना बुद्ध कोणता सांगता तुम्ही? शांती शांती. अरे शांतीने क्रांती आम्ही करायला शिकलो ना. बुद्धाने शांती, बाबासाहेब आंबेडकर शांतीने क्रांती नाही केली. 14 ऑक्टोबर 1956 ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याला तुम्ही फक्त एकटेच घेऊन चालले. आमचे बाबासाहेब 22 प्रतिज्ञा आमचे. अरे 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिल्या. भारताचा प्रत्येक माणूस 22 प्रतिज्ञा जर पालन करेल तर उद्या भारत हा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात 22 प्रतिज्ञा आहेत, पूर्ण अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. आणि आपल्या देशामध्ये जो ब्राह्मणवाद आहे, जो धोटे सरांनी सांगितलं की बीजेपी पार्टी, बी हा शब्द जो आहे हा ब्राह्मणाचा शब्द आहे, हे गोष्ट खरी आहे ना. या देशामध्ये जो ब्राह्मणवाद आहे, जो ब्राह्मणवाद इतरांना शूद्र म्हणतात, या देशामध्ये ब्राह्मण विदेशी वैदिक आल्यानंतर विदेशी वैदिकांनी भारताच्या प्रत्येक माणसाला शूद्र म्हटलं, प्रत्येकाला म्हटलं. त्यामध्ये आता मराठी असो की राजपूत कोणी असो, कोणी स्वतःला उच्च जाती समजूच नका, कारण तुम्हाला प्रत्येकाला तरी शूद्र म्हटलंय. आणि या भारताचा स्वामी स्वतःला ब्राह्मणांनी म्हटलाय. म्हणून मग मी तो माझ्या गाण्यामध्ये नेहमीच सांगतो. मी आता राजस्थानला, दिल्लीला मी प्रोग्राम केला ना, नितीन गडकरीच्या समोर बोललो मी. नितीन कळमेश्वरच्या याच्यात बोलायचा मी, तर समोरचे जे 2.5 वर्ष होते ते भाजपसोबत मिळवलं मी. राजकारणात कसं असते, मी भाजप ह्या पक्षाच्या विरोधात नाही नव्हती, त्या वैचारिकतेच्या विरोधात होतो. मग नितीन गडकरीच्या घरी मी 6 मेंबर घेऊन गेलो, 8 दिवस थांबलो. नितीन गडकरीने असं म्हटलंच नाही की याला सभापती बनवा त्याला बनवा. तुम्ही म्हणे पहा शेवाळे, तिथे गेल्यानंतर 6 जण, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. त्यांनी हिरवी झेंडी दिली, आम्ही आलो इथे. काकानी मी काय बोलले नाही, कोणीच बोलले नाही. बाबासाहेब केदारचा एक शब्द नाही आला तिथून. आणि बरोबर मी पटकन रमेश मानकरला भेटलो. रमेश मानकरला म्हटलं असं आहे, तुझ्याकडे 2 आहेत, यांच्याकडे 2 आहेत, झाले 4, आणि आम्ही नाल्या एकच आहो म्हणलं 5. आम्ही इकडे पडलो, इकडे पडतो. माझी पत्नी सभापती राहील, तुमचा उपसभापती राहील, कबूल आहे का? रमेश मानकर म्हणजे ठीक आहे. माझ्या पत्नीला 2.5 वर्ष दिले, सभापती माझी पत्नी पुन्हा त्याच खुर्चीवर बसली. तर हे राजकारण शिकता आलं पाहिजे ना. नाही तर कोण होतं माझ्यासोबत? कोणीच नव्हतं माझ्यासोबत, मी एकटाच होतो. आणि तेव्हा मग सुनील केदार म्हणे, या माणसाला कोणत्याही कळमेश्वर तालुक्याच्या किंवा नागपूर जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या मोठ्या पदावर ठेवू नका म्हणे, हाली भयंकर माणूस आहे म्हणे. कव्वाल म्हणता तो कव्वाल नाही, तो पक्का राजकारणी माणूस आहे. तर आपण भंतेचे, मला भंते जेवढे बोलले तेवढे मला बरोबर सर्व पटलं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या लॅबेलमध्ये करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही. दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची. आता बाबासाहेब दलित म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, एससी म्हटलं का बाबासाहेब आंबेडकर. तर एससी फक्त महाराष्ट्र आहेत का? पश्चिम महाराष्ट्रात बघा ना तुम्ही, मागाच्या जेवढ्या जाती आहेत, भराटी, कोकाटी, कैकाळी, जे काही आहेत ते सर्व मातंगातल्या जाती आहेत. आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, त्यांचे स्वतःचे घर नाही आहेत, त्यांचे स्वतःचे नावं व्यवस्थित नाही आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. काय परिस्थिती आहे देशाची? मग तो समाज कसा जगतो? 12 महिने भीक मागतो तो समाज.
आपल्याकडे जे येतात ना ते पांगोळ बिंगोळ येतो सर्व ते लोक सर्व ते मातंग समाजातले लोक आहेत ते. आणि त्यातला तो कोलाट्याचा पोर अनिल किशोर काळे आहे ना, तो मरण पावला. तो म्हणे मला किती बाप झाले हे मलाच नाही माहित, पण आई माहित आहे. आणि तेव्हापासून एक कायदा आला आपल्याकडे, कोणता? पोराच्या नंतर आईचं नाव लिहितात. येस आणि आता एक कायदा पुन्हा आला, आईची जात सुद्धा पोराला मिळते. येस हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन आहे ना. साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रातल्याही लोकांचा आपण साथ घेतला पाहिजे. जेवढे आमचे अधिकारी आहेत रिटायरमेंट, त्या अधिकाऱ्यांकडून पैसाही घेतला पाहिजे आम्ही, त्यांनी दिला पाहिजे. तुम्ही समाजाचं काम करता ना, मग द्या ना तुम्ही. नुसतं वृत्तपत्रात लिहून थोडी होते, या ना आले पाहिजे ते लोक. काय येत नाही त्यांची जबाबदारी नाही आहे. नुसतं टीव्ही आला की टीव्हीच्या समोर बोलायचं तुमची जबाबदारी आहे का तुमची? आम्ही कृती करतो, नुसते बोलत नाही. आम्ही समाजात जातो, आम्ही ओबीसी जोडतो, सर्व समाज लोक जोडतो ना आम्ही, तेव्हा लोक आपल्यासोबत येतात. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं का? हे बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर. अरे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळून राहिलेत ना. राजस्थानला एक पुतळा आहे मनूचा, तिथे त्या जुन्या विधानसभेच्या समोर, हायकोर्टच्या समोर त्या मैदानामध्ये. त्याचा पुतळा राजस्थानला लावू शकते आणि आग्र्याला बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधानकार असताना सुद्धा त्या पुतळा लागू शकत नाही. काय विचार करतो आम्ही? हा विचार का नाही करत आम्ही? आपला विषय काय इथे? एकीकरणाचा विषय आहे, एकतेचा विषय आहे. नुसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक एकत्र झाले म्हणजे एकी नाही होणार. मतदान हे सर्व धर्मांचं असते, मतदान सर्व जातीच्या लोकांचं असते. आणि म्हणून कांशीराम साहेबांनी काय केलं? कांशीराम साहेबांनी इतर जातीचे सर्व जातीचे लोक एकत्र केले आणि जात तोडो आणि समाज जोडो. तो मानवतेचा समाज जोडण्याचं काम कांशीराम साहेबांनी केलं. म्हणून या देशामध्ये 3ऱ्या नंबरची पार्टी निर्माण झाली. हे आपण समजलं पाहिजे. हे का नाही समजत आपण? मी कॅटरबेकचा माणूस आहोत. मला माहित आहे, ज्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी मला तिकीट दिली त्यावेळेस बीएसपीचे लोक ठरवून गेले ना, अरे आपला माणूस, मला सिम्बॉल लागला होता वाऱ्या धन्य कांशीराममुळे, अनिरुद्ध शेवाळे बीएसपीचा माणूस. त्यांना वाटलं आता कसं करायचं? अरे तुमचा दिल्लीवरून आदेश येते, तुमचा दिल्लीहून आदेश यायच्या पहिलं तुम्ही थांबले इथं मधात इटारसीला, तोपर्यंत प्रकाश आंबेडकर पाहून घेतला माणूस कोण चांगला आहे, मला तिकीट देऊन टाकली. मुंबईचा आदेश लवकर येतं, दिल्लीचा आदेश उशिरा येते. तर मी हे यासाठी सांगत आहोत, स्थानिक लेवलवरती तुम्ही चंद्रशेखर आझादचे राहा, तुम्ही वामन मेश्रामांचे राहा, तुम्ही प्रकाश आंबेडकरांचे राहा, आठवलेचे राहा, कवाय कोणाची राहा, स्थानिक लेवलवरती सर्व एक व्हा. येस नेता कुठेही असो, नेता काय नाही करत आपल्यासाठी, नेता फक्त स्वतःचं पाहते. रामदास आठवले स्वतःचं पाहून राहिला तो, पण इथं तर आम्हाला पाहावं लागतं काय ते. प्रकाश आंबेडकरांनी निर्णय दिला ना आता, स्थानिक लेवल तुम्हाला काय करायचं ते करा, केलं यांनी. जिथे जिथे काही आल्या नाही, तर आपल्याला स्थानिक लेवलवर एक व्हायचं आहे. या निवडणुकीमध्ये गाडे सर माझ्याकडे आले, उलट त्यांना असं वाटलं का शेवाळे साहेब काऊन घरी बसले, त्यांना चिंता वाटली. ते आले, माझी तब्येत बहुत खराब होती, 15 दिवसांची तब्येत, त्या निवडणुकीत पूर्ण तब्येत खराब झाली आणि त्यामुळे ते मला बघायला आले. मग माझी अवस्था इतकी खराब होती, त्यांनी पाहिलं, तेव्हा तुम्ही लवकर डॉक्टरकडे जा, लवकर हे करा. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, मी सर्व पोट्ट्यांना सांगितलं, जेवढे तरुण पोट्टे आहेत, बीएसपीचे असो, रिपब्लिक, सर्वांना माझ्याशी सर्व पोट्टे जुळले आहेत. माझा काही वैरतच नाही. मी कलाकार नसून, मी प्रबोधनकार, मी समाजासाठी झटतो, मी तळमळतो, मी आणि सर्वांना माझा स्वभाव माहित आहे. मी सर्वांना सांगितलं, स्थानिक लेवलवर सर्व एक व्हा. ज्या ठिकाणी वंचितचा तुम्ही पोरगा देऊन राहिले त्याच्या विरोधामध्ये रिपब्लिकनचा, बीएसपीचा, बीआरएसचा कोणी राहणार त्या ठिकाणी एकच बीएसपीचा राहील, बाकीचा कोणी राहणार बरोबर आहे. आणि काँग्रेसमध्ये राहणार तर भाजपचा कोठीचा. पण जिथे आपला माणूस आहे, जिथे जो माणूस समाजाला न्याय देऊ शकते, तो जर उमेदवार असेल तर तुम्ही त्या माणसाला मतदान करा. पक्ष जाऊ द्या चुलीत, पक्ष काय करा, लढवली पाहिजे. अशा पद्धतीनं माझ्या पत्नीला मी 5 वर्ष ठेवलं. कांचन मेश्रामचं प्रकरण झालं, तुम्हाला माहित असेल, कोण होता आमच्याकडे, भाजप ते काँग्रेस वाले कोणीच नव्हते. कांचन मेश्रामचं प्रकरण झालं, त्या पोरीच्या घरात घुसून तिला बाहेर काढून 2 गुंडांनी तिला मारून टाकलं, तिच्या अंगातले कपडे काढले, लग्न केलं होतं. त्यावेळेस माझी पत्नी सभापती होती आणि तिचा काका माझा कार्यकर्ता होता. त्या गावातलं पूर्ण 100% मतदान आम्हाला मिळालं होतं. माझं कर्तव्य होतं. रात्री 12 वाजता गाडी घेऊन गेलो मी. पण मी तिथं गेल्याबरोबर मी फटाफट, त्यावेळेस मला दिनेश बनसोड वगैरे सर्व वाडीचे पूर्ण लोक माझ्यासोबत, तरुण पूर्ण पार्टी माझ्याकडे होती, कवाळे सरांची. कवाळे सरांनी माझ्या पत्नीला सभापती बनवलं. लई उपकार आहेत त्यांचे. मी म्हटलं, सर, डोळे असून आंधळे, कान असून बहिरे, हातपाय असून लुळे पांगडे,
तोंड असून मुख्य असे लोक एसटी राखीव जाती एससी एसटी असो एनटी असो कोणी राखीव जागेवर हे उभे करतात आणि सत्ता स्वतःच घेतात. तसं नाही झालं पाहिजे की आपल्या हक्काची आहे. कवाडे सरांना पटलं ते लगेच रमेश बंगला फोन लावला म्हणजे यांची पत्नी सभा झाली पाहिजे. यानंतर राजकारणामध्ये आपण वामन मेश्राम सोबत माझे चांगले संबंध आहेत ना. प्रत्येकाच्या स्टेजवर माझे प्रोग्राम झाले. कांशीराम साहेबांच्या स्टेजवर माझा प्रोग्राम झाल्याशिवाय कांशीराम साहेब भाषण देत नव्हते. आणि सिद्धार्थ पाटील, मानेसर, वामन मेश्राम हे विजय मानकर असे समोर बसायचे. म्हणून मला तो जोश आला की हे आज जे पार्ट्या काढून बसलेत ना हे लोक माझ्या स्टेजवरून त्या समोर माझं भाषण ऐकायचे, माझं प्रबोधन ऐकायचे, माझी गाणी ऐकायची. मला ती ताकद आहे माझ्यामध्ये. आणि म्हणून गाळेसाहेब मला कुठे ठिकाणी अध्यक्ष बनवतात कार्यक्रमाचा. कारण मी सर्वांना जोडतो ना मी. आताही मला माझं एक मत असं आहे एका स्टेजवरती नागपूरला मोठ्या मैदानामध्ये सर्वांना बोलवा. वामन मेश्रामला बोलवा, वामन मेश्राम आले, मानेसरवाले मानेसरांना बोलवा, प्रकाश आंबेडकरवाले प्रकाश आंबेडकरांना बोलवा, मग जे आपले नेते आहेत सर्व बोलवा. आता तुम्ही बुद्धगयेसाठी मुंबईमध्ये एकत्र आले ना, आठवलेले बोलावले ना, मग तुम्ही मैत्रीची एकत्र जातात, लग्नाला एकत्र जातात, नामकरणाला एकत्र जातात. उपेंद्र शेंडे मेले तर बोलायसाठी सारे एकत्र गेले हार टाकासाठी. जिवंतपणी का नाही एकत्र आले? जिवंतपणी काय एकत्र नाही आले? मग आता या ना तुम्ही. बाबासाहेब एक, त्यांचे विचार नाही एक, तुम्ही कशाला अनेक? तुम्ही बी एक व्हा ना, असं माझं मत आहे. आणि म्हणून नागपूरमध्ये मी गाडे सरांना मला वाटतं मागच्या वर्षीच बोललो होतो ह्या गोष्टी. आपण एक अशी सभा घ्यायची ज्या सभेमध्ये पूर्ण नेते एकत्र करायचे. पहिल्या फळीचे नेते एकत्र वरती, दुसऱ्या फळीचे इकडे. आणि जो नेता येणार नाही समाजाला सांगायचा हा नेता समाजाचा लायक नाही, बरोबर, हा आला नाही. तेच करायचं. समाजाचं हित जर त्याला असतं तर तो आला असता. त्याला हित नाही आहे, तो स्वतःचं हित बघतो. बरोबर, एक प्रयोग करा ना. करावंच लागेल. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती लढवा, पुढची मग विधानसभा लढवा. कसं यश येत नाही? हे एकत्र आणावं लागतात आणि आले नाहीत त्यांना झोडपलेशा सोडा. ते झोडपा सोडा, ते झोडपा झोडपी बंद करा. झोडपा बंद करा. ते नाही करायचं. मताचं मतांनी करायचं. मी आजच्या सभेचा जे मुख्य उद्देश होता त्या उद्देशाबद्दल जे काही बोललो ते तुम्हाला पटो किंवा नको पटो, माझ्या मनात जे कळकळ होती ते आपल्या समोर सादर केली. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि व्यवस्थितरित्या आमचं सर्वांचं नम्रतेनं आपण ऐकून घेतलं. आपण सर्वांचे आभार. आपण सर्वांचे मी धन्यवाद. एक ग्रुप फोटो काढूया सगळे. नुकत्याच महानगरपालिकेमध्ये झाले जे आंबेडकरी चळवळीचे जे मतदान व्हायला पाहिजे त्यावर एक चिंतन मंथन इथं व्हावं याकरता ही बैठक आज आयोजित केली. ज्याप्रमाणे RSSचे लोक त्यांच्या वेगवेगळे युनिट्स नेहमीच इलेक्शन मोडमध्ये राहतात. त्यांच्या सामाजिक संस्था सुद्धा इलेक्शन मोडमध्येच काम करतात. आणि त्याचं नुकतंच उदाहरण माझ्या घरी आलं, मला आलं परवाच्या दिवशी. इलेक्शन संपल्यानंतर त्यांचे लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला घर घर में संघ की शाखाएं खोलना है, संकुल आना है. मी त्यांना म्हटलं की घर घर में तुम्ही संविधान पोहोचायला असं का म्हणत नाही? याचा अर्थ असा आहे की ते अजूनही इलेक्शन महानगरपालिकेत संपल्यानंतरही अजूनही इलेक्शन मोडवर काम करतात. आणि आता आपलं काम झालं, इलेक्शन झालं आणि इलेक्शन झाल्यानंतर सगळेच जे राजकीय पक्ष आहे किंवा सगळेच आपले मागासवर्गीय सामाजिक संघटना आहेत
त्या चुप झाल्या, गप्प झाल्या. कारण ते लोक ज्या पद्धतीने कामं करतात त्या पद्धतीने अजूनही आपण कामं करत नाही. अजूनही आम्ही आपापल्या घरामध्ये जात नाही. अनेक आमच्या रिपब्लिकन लोकशाही मोर्चाच्या वतीने ज्यावेळेस आम्ही बैठका घेतल्या, आमचं म्हणणं हेच होतं की कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही निवडणूक लढणार आहात, तुम्ही कशासाठी निवडणूक लढणार, का लढत आहात, तुमच्या चुला बैठका व्हायला पाहिजे, छोट्या मोठ्या बैठका व्हायला पाहिजे. तिथं आमचं चुकलं गाडीसाठी. आपण आपल्या नेते मंडळी चर्चा करायची आणि त्या चर्चेमध्ये आपण मग काय करायचं, काय ठरवायचं. परंतु लोकांपर्यंत जाण्यात आपण अपयशी ठरलो हे तुम्हाला आम्हाला कबूल करावं लागेल. आज जवळपास 17-18 संघटना आपण काम करतोय आणि 17-18 संघटना काम करत असताना किती मतं मिळाली हा एक मोठा विषय आहे. एक छोट्या ज्या राजकीय पक्षात मी काम तर करत नाही, पण त्या राजकीय पक्षाचे माझे संबंध आहे. 2 उमेदवार दिले आम्ही लोकशाहीच्या माध्यमाने मोर्चाचे. तिथले उमेदवार आणि तिथले कार्यकर्ते सुद्धा आमचे, जेव्हा आम्ही म्हटलं की त्यांना पॉम्पलेट काढा, तुम्ही पॉम्पलेट काढायला तयार नव्हतं. जेव्हा आम्ही एखादी उमेदवार देतो त्यांना म्हणतो की आमचे रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचे उमेदवार आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे. आज त्या बाईला 1500 मतं मिळाली, 1588. आज तिने जर लोकशाही मोर्चाच्या सोबत आमच्यासोबत काम केलं असतं 400-500 मतं वाढले असते त्यांची. याचं तात्पर्य हे आहे की आम्ही आपल्या गुर्मीमध्ये राहतो. जो कोणी माणूस आपला उभा करतो त्याला वाटते की आम्ही निवडूनच येतो. आणि यामुळे हा जे आम्ही फेरीवर ठरलो, अपयशी ठरलो, यामागचे कारण आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला वार्डामध्ये जेव्हा आम्ही प्रचाराला फिरत होतो, आम्ही गाडी साहेब होते आम्ही होतो. आमची शक्ती आम्हाला कमी पडली, आम्ही आर्थिकदृष्ट्या कमी पडलो. आम्ही जायचं रॅलीमध्ये फिरायचं, आम्ही घरोघरी फिरलो. पण कार्यकर्ते कुठे होते तुमच्यापाशी? कार्यकर्ते होते का आमच्यापाशी? नेतेच फिरलो ना आम्ही नेतेच फिरलो, कार्यकर्ते कुठे होते? म्हणून आम्हाला कार्यकर्ते सुद्धा निर्माण करावं लागणार आहे. निवडणूक म्हटली तुम्हाला त्याच ऍक्शन मोडवर काम करावं लागेल की ज्या ऍक्शन मोडवर बाकीच्या पार्टी काम करतात. आमचं इलेक्शन आलं आमच्या जवळ, आमचं इलेक्शन जवळ आल्यानंतर फायनल आमचं होत नव्हतं. का होत नव्हतं? तिकीट फायनल होत नाही. आम्ही एकामेकासोबत कुठेतरी गठबंधन करायचा प्रयत्न करत होतो, हे झालं नाही. अनेकांनी हो म्हटल्यानंतर वेळेवर चाटा मारल्या. म्हणून आम्हाला आता कुठेतरी आपली एकच भूमिका ठेवावं लागेल का बाबा कुणाशी न बसता आपल्याला काय करता येईल. राजकारण आहे, तुम्हाला कुठं ना कुठं बसायला लागेल, कुठं ना कुठं गठबंधन करायचं, कोणासोबत करायचं, काय करायचं, कसं करायचं, यावर सुद्धा विचारविनिमय व्हायला पाहिजे. महत्वाचा विषय हा आहे की आम्हाला आमच्या लोकांच्या आज आपले आंबेडकरी चळवळीतले लोक, विचारवंत, ओबीसीचे, आदिवासी समाजाचे लोक, इतरही समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक त्याच्या दारापर्यंत जोपर्यंत आपण जाणार नाही, आपले विचार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत ते मतदानासाठी काही प्रवृत्त होणार नाही. त्याला मतदानासाठी प्रवृत्त करावं लागेल. लोक म्हणतात तुम्हाला पैसे दिले, हे दिले, हे तेवढं खरंही आहे, हे तेवढं खरं पण आहे. त्यांनी पैसे वाटले असेल, त्यांनी काही केली असेल, लाडकी बहीण असेल, हे काही योजना केलं. परंतु आम्ही काय केलं? त्यांना राजकीय पक्षावर तुम्ही दोष देण्यापेक्षा आमच्यामध्ये काय उणीवा आहे हे आम्ही पहिले बघितलं पाहिजे. आणि त्या आता निवडणूक झाली, पण आता तरी आपण त्या उणीवाला दूर करून
आतापासून जर आपण ऍक्शन मोडमध्ये इलेक्शनच्या ऍक्शन मोडमध्ये आतापासून काम केलं तर येणारी जिल्हा परिषदमध्ये आपल्याला काय करता येईल, कसं हे करता येईल याचा सुद्धा विचारविनिमय करावा लागेल. एवढंच बोलतो, याच्याच थांबतो. बोलणारे अनेक लोक आहेत. आता मी या इथले घटक असल्यामुळे, एक आदिवासी समाजाचा माणूस असल्यामुळे मला सुद्धा आपले विचार इथे मांडण्यात तुम्ही मला बोलले, विचार मांडण्यात संधी दिली, याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. जय भीम, जय भारत.